स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, 23 फेब्रुवारी 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात सर्वात मोठ्या चमत्काराची नांदी ठरणार आहे. गुरुजीच्या मते तुमच्याच राशीत होणारा हा ग्रहाचा महासंग्राम केवळ संकट घेऊन येत नाही, तर तो तुमच्या आयुष्यातील जुनी दुःख, गरिबी, शत्रूंना कायम संपवण्यासाठी येतोय. ही ती वेळ आहे जेव्हा निसर्ग स्वतः तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला भविष्यातील महासत्तेसाठी तयार करत आहे. गुरुजीच्या सूक्ष्म निरीक्षणात असं दिसून येतंय, जरी समोर वादळ असलं तरी त्या वादळाच्या पोटात तुमच्यासाठी अफाट संपत्ती आणि यशाचा खजिना दडलेला आहे. ही वेळ घाबरून जाण्याची नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची आहे मित्रांनो. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीवर एक भयंकर असं संकट ओढवलं जाणार आहे. आणि हे संकट केवळ मानसिक नसून ते तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक अस्तित्वावर थेट घाला घालणार आहे. गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीनुसार तुमच्या राशीत होणारा हा अंगारक योग तुमच्या जवळच्या माणसांनाच तुमचे शत्रू बनवणार आहे. ज्याच्यावर तुम्ही आयुष्यभर विश्वास ठेवला तेच लोक या काळात तुमच्या विरोधात मोठे षडयंत्र रचत दिसतील. गुरुजीच्या मते तुमच्या कुंडलीतील हा काळ असा आहे की जिथे तुमची बुद्धी भ्रष्ट होण्याची दाट शक्यता आहे. तुमची एक छोटीशी चूक किंवा संतापाच्या भरात घेतलेला एक निर्णय तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात किंवा मोठ्या आर्थिक गर्दीत कायमचे अडकू शकतो. पण या अंधारामागे एक भयानक रहस्य दडलेलं आहे. हे संकट तुम्हाला संपवण्यासाठी आले आहे की तुमच्या सुप्त शक्तीला जागे करण्यासाठी, हे जाणून घेणे तुमच्यासाठी आता अनिवार्य आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, इतक्या भीषण संकटाच्या छायेत गुरुजींनी तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि दैवी आशेचा किरणही शोधून काढलाय. गुरुजी ठामपणे सांगतात की जरी विनाशाचा केंद्रबिंदू तुमची रास असली, तरी या संघर्षातून तावून सलाखून निघणारा जातक भविष्यात युग पुरुष म्हणून ओळखला जाईल. जर तुम्ही 23 फेब्रुवारीच्या त्या निर्णायक रात्री गुरुजींनी सांगितलेला मौन व नामस्मरणाचा मार्ग अवलंबला, तर मंगळाची तीच विनाशकारी शक्ती तुमच्यासाठी राजयोग घेऊन येईल. तुमच्या राशीत होणारा हा बदल तुमच्या जीवनातील जुन्या, टाकाऊ आणि नकारात्मक माणसांना कायमचे लांब फेकून देईल, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. गुरुजींनी सुचवलेला हनुमानजीचा ब्रह्मास्त्र उपाय हे सुद्धा तुमच्यासाठी या काळात ढाल बनून उभा राहील. त्यामुळे तुम्ही या संकटावर मात करून 2026च्या अखेरीस अफाट समृद्धीचे धनी व्हाल. त्यामुळे मित्रांनो, बजरंगबलीचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय बजरंगबली, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असं लिहा. मित्रांनो, जो कोणी अशी कमेंट करेल त्याला बजरंगबलीचा आशीर्वाद त्याच्यावरती कायमच राहील. तर चला बघूया की कुंभ राशीच्या जातकांनो, 23 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळ तुमच्या स्वतःच्या राशीत जेव्हा प्रवेश करतोय, तेथे आधीच बसलेल्या राहूशी त्याची युती होत आहे. आणि गुरुजीच्या मते तर तुमच्याच घरात तयार होणारा हा अंगारक योग एका शांत समुद्रात येणाऱ्या सुनामीसारखा आहे. आणि ही ग्रहस्थिती तुमच्या राशीत एक प्रकारची विचित्र अस्वस्थता आणि संताप निर्माण करू शकते. तुम्हाला असं वाटू लागेल की तुम्ही सर्व काही तुमच्या विरुद्ध जात आहे आणि तुमचे जवळचे लोकच तुम्हाला समजावून घेण्यास तयार नाहीत. गुरुजींनी इशारा दिलाय की या काळात तुमच्या मनावर नकारात्मकतेचे सावट दाटून येईल आणि ज्यामुळे तुम्ही काही चुकीचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. परंतु सावधान, हा केवळ एका मोठ्या परिवर्तनाचा पूर्वार्ध आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या ग्रहाच्या संघर्षाचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर, तुमच्या कार्यक्षमतेवर होईलच, पण गुरुजीच्या मते या काळात तुमच्या शत्रूच्या हालचाली तीव्र होणार आहेत. हे तुमच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करतील आणि कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद ओढून घेऊ नका, कारण तुमच्याच राशीत असलेला राहू तुमची मती भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला वास्तवापेक्षा भ्रम जास्त सत्य वाटू लागेल. तुमची वर्षानुवर्षाची मेहनत एका क्षणात धोक्यात येऊ शकते. पण या भीषण अंधारात सुद्धा गुरुजींनी एक असा गुप्त मार्ग दिसला आहे, जो तुम्हाला या संकटाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो, इतक्या कठीण परिस्थितीचा उल्लेख केल्यानंतर गुरुजींनी एक अत्यंत सकारात्मक आणि आशेचा खुलासा केला आहे. मंगळ व राहूची ही युती जरी संघर्ष निर्माण करणारी असली तरी
तुमच्यातील सुप्त गुणांना आणि धैर्याला जागे करण्यासाठी आली आहे. गुरुजी सांगतात की या काळात जो जातक शांत राहील, त्याचा अचानक अशा काही संधी मिळतील त्याला, ज्याने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल. शत्रू जरी चाल करत असला तरी हनुमंतरायाच्या कृपेने त्यांचे डावपेच त्याच्यावर उलटतील आणि त्यातून तुमचा विजय होईल. या संघर्षाच्या शेवटी तुमच्यासाठी अखंड लक्ष्मी योगाची दारे सुद्धा उघडणार आहेत मित्रांनो. हे संकट तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी आलंय. पुढे आपण बघू की कुंभ राशीच्या जातकांच्या आयुष्यात नक्की कोणता विश्वासघात सुद्धा लपलेला आहे. तुमच्या घरातील ती कोणती दिशा आहे जिथे 23 फेब्रुवारीला दिवा लावल्याने संकट टळेल, आणि गुरुजींनी सांगितलेला तो संकेत जो तुम्हाला पैशाचा पाऊस पाडणाऱ्या संधीची ओळख सुद्धा करून देईल. त्यामुळे पुढे आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते 23 फेब्रुवारीला तुमच्याच राशीत निर्माण होणारा अंगारक योग तुमच्या नात्यांची आणि विश्वासाची कठीण परीक्षा घेणार आहे. या काळात तुमच्या कुंडलीत एक अत्यंत रहस्यमय विश्वासघात योग सक्रिय होत आहे. गुरुजींनी इशारा दिला आहे की जी व्यक्ती तुमच्या खूप जवळ आहे आणि जिला तुम्ही तुमच्या सर्व गुप्त गोष्टी सांगता, तीच व्यक्ती तुमच्या विरोधात कारस्थान रचण्याची शक्यता 90% आहे. तुमच्या घरातील सुखशांतीला कोणाची तरी नजर लागली असून 23 फेब्रुवारीच्या त्या रात्रीपासून तुम्हाला तुमच्याच घरात अस्वस्थ वाटू लागेल. पण हा केवळ एक अडथळा आहे, कारण या वादळाच्या मागे तुमच्या भाग्योदयाचे एक मोठे गुपित दडलेले आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत गुरुजींनी एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. तुमच्या राशीतील राहू तुम्हाला भ्रमात टाकून चुकीच्या ठिकाणी मोठी गुंतवणूक करायला भाग पाडू शकतो, ज्यामुळे तुमचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. या काळात जुने वाद उकरून काढले जातील आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जाईल. शत्रू तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आहेत हे विसरू नका. मात्र गुरुजींनी एक अत्यंत सकारात्मक बाजू अशी सांगितली आहे की हे संकट तुमच्या आयुष्यातील त्या खोट्या माणसांना दूर करण्यासाठी आले आहे, जे तुमच्या प्रगतीतील खरे अडथळे होते. ही माणसं दूर होताच तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, इतक्या भीषण ग्रहांच्या युतीमध्येही गुरुजींना तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी दिसत आहे. मंगळाची शक्ती जेव्हा तुमच्या राशीत राहूशी टकरा स्टँडर्ड होईल, तेव्हा एक असा योग निर्माण होईल जो तुम्हाला अचानक धनलाभाकडे नेईल. जर तुम्ही या काळात स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले, तर रखडलेली सरकारी कामे किंवा अडकलेले पैसे तुम्हाला अनपेक्षितपणे परत मिळतील. गुरुजी सांगतात की 23 फेब्रुवारीच्या रात्री जर तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक तुपाचा दिवा लावला, तर या सर्व नकारात्मक शक्तींचे रूपांतर तुमच्या यशात होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते 23 फेब्रुवारीच्या त्या रात्री जेव्हा मंगळ आणि राहूचा मिलाफ तुमच्याच राशीत होईल, तेव्हा तुमच्या जीवनात एक अत्यंत रहस्यमय कर्माचा हिशोब पूर्ण होण्यास सुरुवात होईल. गुरुजींनी संकेत दिला आहे की या काळात तुम्हाला अशा काही जुन्या चुकांची किंमत मोजावी लागू शकते, ज्या तुम्ही कधीतरी नकळत केल्या होत्या. तुमच्या झोपेत व्यत्यय येणे किंवा भयानक स्वप्न पडणे हे या ग्रहांच्या संघर्षाचे लक्षण आहे. तुमच्या राशीत असलेला हा पाशवी योग तुमच्या धैर्याची इतकी परीक्षा घेईल की तुम्हाला सर्व काही सोडून द्यावेसे वाटेल. पण सावधान, हीच ती वेळ आहे जिथे निसर्ग तुम्हाला मोठ्या जबाबदारीसाठी घासून पुसून तयार करत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आर्थिक आणि व्यावसायिक आघाडीवर गुरुजींनी एक गुपित उघड केले आहे. तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसं आहेत जी तुमच्या प्रगतीवर जळतात आणि तुमच्या कामात खोडा घालण्यासाठी गुप्त शक्तींचा किंवा षडयंत्रांचा वापर करत आहेत. 23 फेब्रुवारीच्या त्या रात्री तुमच्या संपत्तीवर आणि तुमच्या तिजोरीवर संकट येण्याची शक्यता आहे. पण गुरुजींनी एक अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट सांगितली आहे. मंगळाचा हा प्रखर प्रभाव तुमच्यातील नेतृत्व गुण इतक्या प्रभावीपणे बाहेर काढेल की तुमचे विरोधक स्वतःच नमते घेतील. या काळात तुमची वाणी इतकी प्रभावी होईल की तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही केवळ बोलून साध्य कराल. कुंभ राशीच्या जातकांनो, या संकटाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी गुरुजींनी एक दैवी वरदान तुमच्यासाठी शोधून काढले आहे. 23 फेब्रुवारीच्या दिवशी जर तुम्ही एखाद्या हनुमंतरायांच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचा ध्वज अर्पण केला, तर तुमच्या राशीतील अंगारक योगाची तीव्रता पूर्णपणे नष्ट होईल. गुरुजी ठामपणे सांगतात की ज्या जातकाने या काळात हनुमंतरायांच्या चरणी शरणागती पत्करली, त्याला विनाशाच्या जागी अफाट समृद्धी लाभेल. जुन्या रखडलेल्या जमिनीच्या व्यवहारातून किंवा कोर्टाच्या कामातून अचानक तुमच्या बाजूने निकाल लागण्याचे प्रबळ योग आहेत. हा काळ तुम्हाला रडवण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील सुवर्णयुगाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आला आहे. कुंभ राशीच्या जातकांनो,
गुरुजींच्या मते 23 फेब्रुवारीचा हा काळ तुमच्या संयमाचा अंत पाहणारा ठरेल, कारण तुमच्याच राशीत 5 ग्रहांची जी महायुती होत आहे ती तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक शांततेवर थेट हल्ला चढवणार आहे. गुरुजींनी एक अत्यंत गुप्त इशारा दिला आहे की या काळात तुम्हाला भास होऊ शकतात किंवा विनाकारण भीती वाटू शकते. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती तुमच्याशी अचानक विचित्र वागायला लागेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक क्लेश होतील. ही ग्रहस्थिती तुमच्या राशीत अस्वस्थतेचा वणवा पेटवण्यासाठी सज्ज झाली आहे. पण सावधान, हा वणवा तुमच्या आयुष्यातील संकटांना जाळून टाकण्यासाठी आहे की तुम्हाला हे सर्वस्वी तुमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीनुसार आर्थिक क्षेत्रात एक फार मोठा सापळा तुमच्यासाठी रचला जात आहे. या काळात तुम्हाला अशा काही लॉटरी किंवा झटपट पैसे मिळण्याच्या संधी दाखवल्या जातील, ज्या प्रत्यक्षात तुम्हाला पूर्णपणे कंगाल करण्यासाठी असतील. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, अगदी तुमच्या जवळच्या सहकार्यावरही नाही. गुरुजी सांगतात की या काळात राहू तुमच्या बुद्धीला भ्रमित करून तुमच्याकडून मोठी चूक घडवून आणण्याची शक्यता आहे. परंतु गुरुजींनी एक अत्यंत सकारात्मक रहस्य असे सांगितले आहे की जर तुम्ही या काळात स्वतःला शांत ठेवले, तर हाच राहू तुम्हाला अशी काही गुप्त माहिती मिळवून देईल, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या शत्रूंचा कायमचा नायनाट करू शकाल. कुंभ राशीच्या जातकांनो, इतक्या भयानक संकटांच्या गर्तेतही गुरुजींना तुमच्यासाठी कुबेराचा आशीर्वाद दिसत आहे. गुरुजी म्हणतात की 23 फेब्रुवारीच्या त्या निर्णायक रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात बजरंगबली साक्षात चमत्कार घडवणार आहेत. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. ज्या कामासाठी तुम्ही अनेक वर्षे झटत होतात त्या कामाला अचानक गती मिळेल आणि समाजातील प्रतिष्ठित लोकांकडून तुम्हाला मदतीचा हात मिळेल. 23 फेब्रुवारीला सूर्यास्ताच्या वेळी हनुमान चालिसेचे पठण करणे हे तुमच्यासाठी सुवर्ण कवच ठरेल. या उपायामुळे तुमचे दुर्दैव सौभाग्यात बदलून तुमच्या आयुष्यात आनंदाची नवीन पहाट उजाडेल, ज्याचा अंतिम खुलासा आपण पुढच्या भागात करणार आहोत. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या या महाभविष्यवाणीचा हा 5वा आणि अंतिम भाग, जिथे 23 फेब्रुवारीच्या त्या काळरात्रीचा सर्वात मोठा सस्पेन्स आणि तुमच्या विजयाचे अंतिम रहस्य उलगडणार आहे. गुरुजींच्या मते 23 फेब्रुवारीच्या मध्यरात्री जेव्हा ग्रहांचा हा महाविस्फोट तुमच्या राशीत होईल, तेव्हा तो तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या शापाचा अंत करण्यासाठी असेल. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या प्रगतीत जो अदृश्य अडथळा येत होता तो या दिवशी कायमचा भस्म होणार आहे. ही वेळ घाबरण्याची नाही, तर तुमच्या आयुष्यातील नव्या पर्वाचे स्वागत करण्याची आहे, कारण तुमच्या राशीत आता साक्षात विधाता नशिबाचे नवे पान लिहिणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागातील सर्वात मोठे गुपित उघड केले आहे. 23 फेब्रुवारीच्या रात्री बरोबर 2:10 तुमच्या कुंडलीत अमृतसिद्धी योगाचा एक सूक्ष्म अंश सक्रिय होईल. गुरुजी सांगतात की या एका विशिष्ट क्षणी जर तुम्ही मनात कोणतीही एक इच्छा धरली आणि ती हनुमानजींच्या चरणी अर्पण केली, तर ती पूर्ण होण्यापासून साक्षात काळही तुम्हाला रोखू शकणार नाही. हा तो क्षण आहे जेव्हा तुमच्या राशीतील अंगारक योग हा सिद्धी योगात रूपांतरित होईल. तुमच्या आयुष्यातील गरिबी, आजारपण आणि शत्रूंचा नायनाट होण्याची सुरुवात याच क्षणापासून होणार आहे. हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरेल, ज्याने तुमची येणारी अनेक वर्षे सुखात जातील. कुंभ राशीच्या जातकांनो, या संपूर्ण प्रवासाचा शेवट गुरुजींनी एका अत्यंत आनंदाच्या आणि सकारात्मक वार्तेने केला आहे. 23 फेब्रुवारीच्या या महासंग्रामानंतर मकर राशीप्रमाणेच तुमच्यासाठीही राजयोग पूर्णपणे सक्रिय होणार आहे. गुरुजी ठामपणे सांगतात की ज्या जातकाने या 5ही भागांतील सूचनांचे पालन केले आणि हनुमानजींवर श्रद्धा ठेवली, त्याला 28 फेब्रुवारीच्या आत एखादी अशी गुड न्यूज मिळेल ज्यामुळे त्याच्या घरात आनंदाचे भरते येईल. हा काळ तुम्हाला रडवण्यासाठी नाही, तर जगासमोर तुमची ताकद सिद्ध करण्यासाठी आला आहे. गुरुजींनी दिलेला 3 मुखी रुद्राक्ष आणि हनुमान मंत्र हे तुमचे असे शस्त्र आहेत जे तुम्हाला या कलियुगात राजासारखे ऐश्वर्य मिळवून देतील. बजरंगबलीचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी आता लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावनाने जय बजरंगबली, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.